एकीकडे जरांगेची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, तर दुसरीकडे विखे पाटील महाधिवक्ता ही इथे उपस्थित होते। वर्षा निवासस्थानी बैठक झालेली आहे। आरक्षणासंदर्भात खलबत सुरू आहेत। जरांगेंचं आंदोलन आणि सरकारच्याही हालचाली आता जोरदार झालेल्या आहेत। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची बैठक संपलेली आहे। थोड्याच वेळ याबाबतचे अपडेट्सही आपल्यापर्यंत येतील। या बैठकीमध्ये उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि महाधिवक्ता सराफही उपस्थित होते। थोड्याच वेळात याबाबत पत्रकारांशी विखे पाटील बोलायची शक्यता आहे। तर अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, तब्बल 1 ते 1.5 तास ही बैठक झाली, काय नेमकी खलबत झाली? नक्कीच 1.5 तासापेक्षा जास्त वेळ खरं तर ही बैठक सुरू होती आणि याच बैठकीमध्ये सविस्तर चर्चा आहे ती करण्यात आलेली आणि यामध्ये आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर शिंदे समिती आणि मराठा समिती, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये उपसमिती जी नेमणूक करण्यात आलेली ती समिती, या अशा सगळ्यांची एक प्रमुख बैठक आहे ती पार पडलेली आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांची प्रामुख्याने एक महत्त्वाची मागणी येते की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हे कशा पद्धतीने देता येईल यावर खरंच ही विशेष बैठक झालेली पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर जे हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी होती। मात्र त्या हैदराबाद गॅझेट संदर्भामध्ये या अगोदर कोर्टाने दिलेले 2 निकाल आहेत आणि या 2 निकालाचा देखील अभ्यासासंदर्भामध्ये आहे ती या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आता या मनोज जरांगे पाटील यांना देणाऱ्या प्रस्तावामध्ये या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगितलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक, गणेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।